माझं नाव विजय कडू पाटील, राहणार कराळे बुद्रुक. कविता विजय पाटील उपसरपंच आहे. आमच्या गावात 3 वेळा पाणी सुटते. पहिले पाण्याची खूप हे होती आमच्या गावात, पण आम्ही पाण्याची पाईपलाईन केल्या, ट्यूबवेल केली, आता टाकी बांधकाम चालू केलं आम्ही. पाण्याची समस्या आम्ही खूप दूर केली. 3 वेळा पाणी येते आमच्या गावात. आमच्या गावात 3 टाक्या आहेत. एक टाकीची क्षमता आहे 1,10,000 लिटर, दुसरी आहे 65,000 लिटर, एक आहे 1.5 लाख लिटर. आता एक आम्ही मंजूर केली आहे, चालू आहे समोर काम 1 लाख लिटरची. जिल्हा परिषद शाळा आहे आमच्या गावात 3, तिथे सोलर. आमची मराठी शाळा पहिले जीर्ण होते, आता आम्ही तिला चांगली बोलती करून तिच्यावर चित्र ते काढून मुलं व्यवस्थित आता 10 येऊ करत आहे. आमची शाळा आता प्रगतीवर आहे. आता शाळेची मुलांची संख्या पण वाढली. आम्ही डिजिटल केली आमची मराठी शाळा जिल्हा परिषद. आमच्या शाळेची पाण्याची समस्या, पाणी साचत होतं ते ब्लॉक बसवून आम्ही सगळं चांगलं केलं. आणि शिक्षक लोकांचा आम्ही हर वर्षात 2 वेळा सत्कार करतो, 5 सप्टेंबर आणि मध्यंतरी. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. मुख्याध्यापक तळवी सरांना आम्ही हमेशा सहकार्य करत असतो. ते आम्हाला सांगत असतात अशी समस्या आहे, आम्ही त्याची समस्या काही असं पाहिजे आम्हाला, तसं पाहिजे आम्हाला. मी त्यांची समस्या सोडवते. आम्ही सोडवता त्यांची समस्या आणि ते आम्हाला म्हणतात की ताई आम्हाला काहीतरी सुविधा करून द्या. आम्ही त्यांच्या शाळेमध्ये पण सरकारी दवाखान्यात पाठवता. आम्ही त्या महिलांना लसीकरण सांगता, त्यांना की कोणाचं लसीकरण राहिलं तर तिथे जा तुम्ही. गर्भवती महिलांचं लक्ष ठेवा त्यांच्याकडे, तुम्ही त्यांना औषधं पुरवा, त्यांना घेऊन जा बसमध्ये त्यांना. असं आम्ही सगळं व्यवस्थित आशा वर्कर महिलांना सांगतो. आम्ही अंगणवाडीमध्ये पण जातो, आम्ही त्यांच्याकडे लक्ष ठेवतो मुलांकडे. आणि आम्ही 15 ऑगस्टला त्यांना खाऊ पण देतो. अंगणवाडीच्या मुलांना वाटतो आम्ही पाहतो तिथे जाऊन त्यांची खूप सुविधा सगळं त्यांच्याकडे लक्ष ठेवता. असं करतात. त्यानंतर अंगणवाडीची पाणी, लाईट, पंखे हे सगळी व्यवस्था आम्ही त्यांना हर महिन्यात चेक करून देतो. लगेच अंगणवाडीचा परिसर स्वच्छ करून देतो. त्यांच्या गावातील सदर रस्ते हे स्वच्छ केले आहे. आमच्या गावात रस्त्यांची अडचण नाही. आम्ही आमच्या गावात 85% ब्लॉकमुक्त रस्ते केले आहे. पूर्ण गावात ब्लॉक बसून बसले आमच्या गावात. त्याच्यानंतर कचरा आमच्या गावात काम पूर्ण केलं आम्ही. त्याच्यानंतर आमच्या गावात कुठेही असा कचरा तुम्हाला रस्त्यावरती मिळणार नाही. सदरून 5 वार्ड असून आमच्या 5 वार्डामध्ये आमच्या 85 ते 3 साधनं हे फिरत असतात दिवसभर. त्याच्यानंतर काही लग्न समारंभ कार्य असलं म्हणजे सदरून घाण होऊ नये म्हणून आमचे साधनं आम्ही तिथे लावतो. गावातील खूप म्हणजे सगळे दिवे लावले, सगळे लाईट लावले. थोडंसं बी एकही लाईट हे झाला तर लगेच का आमच्याकडे फोन आला, आम्ही लगेच ग्रामपंचायतीला कळवता. तिथून आमचा सदस्य जातो, सगळी पाहणी करतो, लगेच दुरुस्ती करतो. काही झालं लाईटांचं तर आम्ही सुशोभित केलं सगळं गाव आमचं दिव्यांनी. सगळी सुख सुविधा केली आम्ही. आमच्याकडे सगळे मंदिरं देवीचे आहे, दत्त मंदिर आहे. आम्ही मंदिरांची पण सुख सुविधा केली. आम्ही सुधारणा केली मंदिरांमध्ये. आम्ही डस्टबिना ठेवल्या मंदिरांजवळ. डस्टबिना मागून दिल्या, मोठ्या डस्टबिना आम्ही मंदिरांजवळ त्या पण ठेवल्या की घाण मग न होय मंदिरांमध्ये. तर ब्लॉक बसवले, सगळी सुख सुविधा केली आम्ही मंदिरांची. त्यांच्या कार्यक्रमाला हजर असतो आम्ही सगळ्या मंदिरांमध्ये. सदरून प्रशासनाला आता ही विनंती करतो की आमची पंचायतीची जागा इथे ते छोटे पुढे चालून आमची पंचायत भव्य जागेमध्ये करण्यात यावी.